चंदन घे बाळा, 2 घास खाऊन घे। हे बघ, तू नाही खाल्लंस ना तर दिव्याच्या घशाखाली सुद्धा घास उतरणार नाही। घे, ऐक आमचं, घे। आई, काय झालं? काही नाही गवंती, काय सुचतच नाही बघ, काय बी चांगलं घडत नाहीये। हे समजा आपल्याच बाबतीत का घडते काय कळत नाही बघ। तुम्हाला कोणाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐक, पण हे सगळं त्या उर्मिला काकूंनी केलं। त्यांना माझं बाळ या जगात आलेलं नको होतं। अगं दिव्या, हे बघ, तू शांत हो, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस। तुझं जे नुकसान झालंय ते देवाकडून सुद्धा भरून निघणार नाहीये, पण म्हणून तीच गोष्ट सारखी उगाळत बसायची आहे का? पण ते थांब, हे बघ, आपण ना इथनं जायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे जे काही चाललेलं आहे ना हे दुःख थांबणार नाही इथं। आपण जाऊया। शिवा लेकराची लय काळजी वाटते ग। मी तुला सांगते, त्या पोरीनं काय बी खाल्लेलं नसणार, चांगलं ओळखते की मी तिला। आई, ती सुद्धा खूप प्रयत्न करते हो, आपल्यामुळे तिचं सासर तिच्यापासून तुटता कामा नये। आपण इथे राहिलो ना तर सगळ्यांनाच त्रास होणार। आजी, आई, तुम्ही काही खाल्लंय का? नाही ग, कोणाच्याच घशाखाली घास उतरत नाही। बघ ना, दिव्या सुद्धा काही खायला तयार नाही। किती स्वार्थी असशील शिवा तू, फक्त स्वतःचा विचार करतेस ना। माझं एवढं मोठं नुकसान झालंय तरी बाई, आजी आणि आई तुझा संसार कसा तुटणार नाही याचा विचार करतात। त्या बाईमुळे माझं बाळ गेलं, त्याचं काय? दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं कळतंय मला, पण उर्मिला काकूने हे मुद्दामून केलेलं नाहीये। दिव्या, तू शांतपणे विचार कर, तुझा गैरसमज झालाय। अगं काय होतंय तुम्हाला? जो तो त्यांचीच बाजू घेताय। अगं हे बघ दिव्या, कोणीही कोणाची बाजू घेत नाहीये, तू जरा एकदा आमचं ऐकून घे ना ग। त्यासाठी मी का ऐकून घेऊ हे सगळं? किती खोटं बोलते ही। पण काकू, दिव्या पण ह्या सिच्युएशनला असं खोटं का बोलेल? शिवा, तूच बाकी होतीस हे बोलायची, म्हणजे हेच ओळखलंस तू मला? नाही काकू, तू हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मला असं नव्हतं म्हणायचं, मी एवढंच म्हणत होते की धक्का चुकून लागू शकतो ना। शिवा, मी तुला 10 वेळा तेच सांगणार नाहीये, मला ठरवून धक्का दिलाय। दिव्या, तू जरा थांबतेस का? मी बोलते ना। आता वाटेल ते बोलतेस दिव्या तू? अगं, तुला धक्का देऊन मला काय मिळणार आहे? माझ्या बाळाचा जीव घेतलाच ना तुम्ही। काही बोलते हो, काही बोलते। म्हणूनच आम्ही आल्यापासून तुम्ही आमच्यावर राग करत होतात। बाई आजीवर चोरीचे आरोप काय केले, आणि आता सगळं व्यवस्थित सुरू असताना तुम्हाला ते बघवलं नाही म्हणून तुम्ही मला धक्का दिला, मान्य करा हे। भाऊ, ही मुलगी काय वाटेल ते बोलते आणि तुम्ही का गप्पा बसलात? बापरे, काय चाललंय आपल्या घरात? किती शांतता होती। काय शिवा, तुला खरंच वाटतंय तुमची आयडिया चांगली होती? तुमच्या प्लॅन नंतर सगळ्यांच्या आयुष्यात अजून प्रॉब्लेम्स वाढलेत, कमी झालेले नाहीयेत, उलट त्या ट्रिप प्लॅन नंतर ना अजून वाढलेत। आणि आता तर तुझी फॅमिली माझ्या फॅमिलीवर वाटेल ते आरोप करायला लागलीये। काय तुम्हाला आम्ही वस्तीतले लोक वाटलो तुमच्यासारखी? कीर्ती, अगं, आम्ही वस्तीतली माणसं असलो तरी स्वाभिमानी आहोत ग। आणि कीर्तीताई, आम्ही वस्तीतले असलो ना तरी प्रामाणिक आहोत। हो का? दिसतोय ना तुमचा प्रामाणिकपणा, वेळोवेळी दिसतोय आम्हाला। आणि काय हो, कधी झालंय का असं तुम्ही आमच्या घरात आलाय आणि भांडणं झाली नाहीत? झालंय कधी असं? कीर्ती, तू मध्ये बोलू नकोस, इथे वेगळा विषय चाललाय, तू शांत बस।
थांबा थांबा जरा. हे बघा, गोष्टी बोलण्याने सॉल्व्ह होतील ना. आपण शांतपणे बोलूया ना प्लीज. नाही शिवानी, आम्ही आता अजून इथे थांबू शकत नाही. आम्हाला इथून जायलाच हवं. भयवंती भाऊ, आम्हाला इथनं जायला पाहिजे. आजी एक मिनिट. आजी, असं कुठेही जाऊन आणि कुणीही कुठेही तडकाफडकी जाण्याची काही गरज नाहीये. हे सगळे वाद मिटवायलाच आपण इथे थांबलोयत ना आजी. आम्हाला जाऊ द्या तिथनं. आम्ही जर गेलो नाही ना इथनं तर ही जी काही भांडणं चालली आहे नाही थांबणारी आहे. तर जाऊ देत आम्हाला. आजी, अहो एकदा चंदनकडे बघा. त्याची काय अवस्था झाली आहे. त्याची ही अवस्था आपल्या कुणालाही बघवत नाहीये. बस झालं दिव्या, बस झालं. तुमच्या अशा भांडणामुळे माझं बाळ परत येणार आहे का? येणार असेल तर खुशाल भांडा. चंदन, दिव्या, तुम्ही शांत व्हा. हे बघा, या परिस्थितीत आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पण माझ्यावर लावलेला हा खोटा आरोप मी सहन करणार नाही.